नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिवा ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण सोलार कॅमेरा आपल्या शेतीतील पेरू बागेसाठी आणि आपल्या गोठ्यातील जनावरांकडे लक्ष राहण्यासाठी आपण हा सोलार कॅमेरा घेतलेला आहे. तर आता आपण या सोलार कॅमेऱ्याची पूर्ण अनबॉक्सिंग करणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटतं आहे किंवा काय काय दिलेलं आहे सोबत, ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला म्हणजे हा सोलार कॅमेरा इकडे वरती बसवायचा आहे ह्या खांबाला, जेणेकरून आपली इकडे पेरूची बाग आहे त्या पेरू बागेतलं पण आपल्याला कॅप्चर करता येईल. आणि इकडच्या साईडला हे आपला गोठा आहे, इकडले जनावरं वगैरे सगळं आपल्या नजरेखाली राहील, यासाठी आपण हे नियोजन केलेलं आहे. तर आता आपण या कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग करूयात मित्रांनो. हा कॅमेरा आपण लातूरवरून एका दुकानातूनच घेतलेला आहे. आपल्याला जवळपास 12 ते 12.5 हजारच्या जवळ हा कॅमेरा बसलेला आहे. याच्यासोबत 64 GB मेमरी कार्ड पण आपण एक घेतलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, हा कॅमेरा आहे, हा 4 लेन्स कॅमेरा आहे. तर याच्यामधले जे 2 लेन्स आहेत साईडचे, तर ते 2 लेन्स आपण 180 डिग्रीमध्ये सेट करू शकतो. या ठिकाणी मी आता हे असं ठेवून दाखवतो, एक मिनटं. हे अशा पद्धतीनं. तर आता याच्यामध्ये हा जो कॅमेरा आहे इकडचा आणि इकडचा, तर हा कॅमेरा आपण असं हाताने मॅन्युअली फिरवून सेट करू शकतो. याला पूर्ण पाठीमागे पण आपण करू शकतो, त्यासाठीच आपण हा कॅमेरा निवडलेला आहे. याच्यामध्ये 2 लेन्सचे पण असतात, एक इथला लेन्स आणि एक इथला. इथला जो लेन्स असतो तो स्टेबल असतो, तो ट्रूव्ह्यूच्या कंपनीमध्ये वगैरे येतो तो कॅमेरा. तर हा जो लेन्स आहे तो स्टेबल असतो आणि हा मूवेबल असतो, हा 360 डिग्रीमध्ये रोटेट करतो. तर आपल्याला 2 बसवण्याऐवजी जर आपण हा 4 लेन्सचा जर घेतला कॅमेरा, तर आपलं पूर्ण पेरू बाग आणि गोटा पण आपला कॅप्चर होणार आहे. त्यासाठी आपण हा कॅमेरा निवडलेला आहे. आता याच्यामध्ये हे जे वरती आहे हे सायरन दिलेलं आहे. जवळपास 1 किलोमीटरच्या आसपास या सायरनचा आवाज जातो. जसं काही आपल्याला म्हणजे कुठल्याही स्क्रीनला जर समजा एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती जर कॅप्चर झाला, तर त्याच्यामध्ये ह्याच्यामधनं सायरन आपल्याला ऐकू येतं. तर आता याच्यामध्ये आपण हा कॅमेरा बसवल्याच्या नंतर हे 2 कॅमेरे पूर्ण बॅक साईडला थोडंसं घेऊन आपण सेट करणार आहोत. हा कॅमेरा तर आपल्याला मोबाईलवरून ऑपरेट करता येतो, म्हणजे 360 डिग्री रोटेटिंग आहे आणि हा कॅमेरा स्टेबल असतो. तर याच्यामध्ये हा कॅमेरा आपण इकडच्या साईडला गोट्यामध्ये करून ठेवणार आहोत आणि हे 2 कॅमेरे आपण पेरू बागेवरती ठेवणार आहोत, जेणेकरून या 2 लेन्समध्ये आपल्याला पेरू बाग आपली पूर्ण कॅप्चर होईल आणि याच्यामध्ये आपला गोटा पूर्ण कॅप्चर होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण याला बसवणार आहोत. तर आता याच्यासोबत बघा, हा एक कॅमेरा झाला. या कॅमेऱ्याला पण आता इथं बसवण्यासाठी मागच्या साईडला हे मोळ्याचे 2 होल दिलेले आहेत. मोळे मारून आपण त्याला अडकवू शकतो. पण आता आपल्याला खांबाला बसवायचं आहे, त्याच्यामुळं थोडंसं याला काहीतरी जुगाड करावं लागेल, तारेनं वगैरे बांधून, बाइंडिंग तारनं काहीतरी करता येईल त्याला. त्याच्यानंतर आता हे जे आहे ते यूजर मॅन्युअल दिसतं याच्यामध्ये, हे कार्ड, आणि हे भिंतीला मोळे मारण्यासाठी दिलेलं आहे बहुतेक. हां, हे स्क्रू आणि हे फायबरचे आहेत ते पोलामध्ये बसवण्यासाठी. तर हे एक दिलेलं आहे. याच्यामध्ये हे अशाच पद्धतीनं हां, हे सोलारचं स्टँड आहे. म्हणजे याला आपण इकडं फिट करून असं या ठिकाणी सोलारचं पॅनल जे 2 दिलेले आहेत हे आतमध्ये, तर ते सोलारचे पॅनल याच्यावरती बसवून आपण याला पण फिरवून रोटेट करून थोडंसं ॲडजस्ट करू शकतो सूर्याकडं, उन्हाला. आणि याच्यामध्ये हे स्क्रू दिलेले आहेत 2. त्या स्क्रूला बहुतेक मला वाटतं इथं बसतील हे स्क्रू. आणि हे असं भिंतीला किंवा मग आता वरच्या त्या अँगलला आपण असं थोडंसं काहीतरी तारेचं वगैरे जुगाड करून ॲडजस्ट करूयात. हा झाला विषय याचा. याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे सोलार पॅनल दिसतात. हां, आता 2 सोलार पॅनलचा आहे कॅमेरा. याच्यासोबतच 2 सोलार पॅनल आलेले आहेत. हे अशा पद्धतीचे 2 सोलार पॅनल आहेत आणि यालाच म्हणजे कनेक्टिंग हे 2 वे वायर आहे.
आणि हे जे सी टाईप आहे पिन, ही पिन आपल्या कॅमेऱ्याला बसते. तर ही कॅमेऱ्याला बसवून आपण म्हणजे दिवसभर त्याच्यावरती चार्ज होईल कॅमेरा. आणि चार्ज झाल्याच्या नंतर हे या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला. हे या ठिकाणी ती पिन बसवायची आहे. तर दिवसभर म्हणजे याच्यावरती उन्हावरती चार्ज होऊन त्याच्यावर पण कॅमेरा आपला चालणार आहे. आणि याला आता जवळपास दुकानदारांनी सांगितलं आहे की 4 ते 5 दिवसाचं बॅकअप आहे. म्हणजे थोडक्यात बघा की 4 ते 5 दिवस जर समजा ऊन नाही पडलं तरी पण याला म्हणजे बंद होणार नाही हा कॅमेरा. आणि समजा इमर्जन्सी तशी काही असेलच समजा, तर आपण त्याला म्हणजे आपल्या मोबाईलचं जे सी टाईपचं चार्जर असतं ते चार्जर बसवून पण याला चार्ज करू शकतो. तर अशा पद्धतीनं हा कॅमेरा आहे. सायरन आहे याच्यामध्ये. आता आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर याच्यामध्ये 2 वे कम्युनिकेशनसुद्धा आहे. म्हणजे आपल्या मोबाईलचं जे ॲप्लिकेशन आहे कॅमेऱ्याचं, त्या ॲक्सेसवरून आपण बोलूसुद्धा शकतो. इकडच्या माणसाला आपण याच्या मोबाईलवरनं बोलल्यानंतर इथं ऐकू येतं आणि इकडच्या माणसांनी बोलल्यानंतर आपल्याला याच्यामधनं आपल्या मोबाईलमध्ये ऐकू येतं. आणखीन एक दुसरी गोष्ट, समजा आता इथं काही जर बोलणं चालू असेल किंवा मग आपण बाहेर गावी असताना किंवा बाहेर कुठं असताना त्याला इथं काय चालू आहे ते ऐकायचं जर असेल तर आपण ते माईक चालू केल्याच्या नंतर आपल्याला इथलं बोलणंसुद्धा आपल्या मोबाईलवरती ऐकू येणार आहे. तर अशा पद्धतीनं हा कॅमेरा आपण मागवलेला आहे. आता हा कॅमेरा असाच इथं सेट करणार आहेत आपण या खांबाला. इथं वरती सेट केल्याच्या नंतर ते जे 2 आपले कॅमेरे आहेत ते एक इकडच्या साईडला आणि एक इकडच्या साईडला केल्यानंतर आपली ही पूर्ण पेरूबाग अशा पद्धतीनं कॅमेरामध्ये कॅप्चर होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर इकडचं पूर्ण आपला गोटा हा जो आहे हा 20 ते 25 मशीनचा गोटा आपण नियोजन केलेला आहे. तर इथलं मधलं बाकीचं काम काही राहिलेलं आहे आपलं. तर याचा पण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणारच आहोत. पूर्ण बांधकाम चालू असल्यापासूनचे आपले जुने व्हिडिओ पण आहेत, ते पण आपण तुमच्यासोबत शेअर करणारच आहोत. तर अशा पद्धतीनं आपलं हे नियोजन आहे. लवकरच आपण